पंढरपूर शहर पोलिसांची आषाढी वारीच्या अनुषंगानं मोठी कारवाई. एकूण 1,42,000 रुपयांची अवैध दारू व एक कार, 2 मोटरसायकल असा एकूण 11,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पंढरपूर शहर पोलिसांची मोठी कारवाई. सहाय्यक पोलीस अधीक्षक साहेब प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी वारीच्या अनुषंगानं पंढरपूर शहर पोलिसांनी छापा टाकला असून एक हुंदाई कंपनीची कार, तिचा नंबर MH13EC6908, एक युनिकॉर्न कंपनीची मोटरसायकल, एक स्कूटी असा 3 वाहनांमधून अवैधरित्या दारूचे बॉक्स घेऊन जात असताना पंढरपूर शहर पोलिसांनी सापळा लावून एकूण 42 बॉक्स दारू, त्यामध्ये देशी विदेशी कंपन्यांची एकूण किंमत रुपये 1,42,000 रुपयांचा अवैध दारू साठा व एक कार, 2 मोटरसायकल असा एकूण 11,42,000 रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर शहर पोलिसांनी जप्त केलाय. सदरची कारवाईमध्ये एकूण 7 आरोपी विरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत टगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री TY मुजावर, पोलीस उपनिरीक्षक नितीन जगताप, पोलीस हवालदार रोंगे लोंढे, पोलीस हवालदार सुजित उबाळे, शहाजी मंडले, ठाकर, काजी नवडे, हेड कॉन्स्टेबल रंगे, महिला पोलीस राऊत, पोलीस कॉन्स्टेबल लोंढे भांडवड यांच्या पथकाने केले. जय हिंद. मी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर उपविभाग, पंढरपूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत 2 कारवाया अवैधरित्या दारू विक्रीच्या अनुषंगाने करण्यात आल्या आहेत. त्याच्यामध्ये एकूण 1,42,000 रुपयाची दारू या 2 कारवायांमध्ये जप्त केलेली आहे. एक कारवाई त्यामधील इसबावी परिसरात जे मलपे चौक आहे त्या ठिकाणी एका घरामध्ये 20 बॉक्सेस टँगो कंपनीच्या बॉटल्स आढळून आल्या. त्यामध्ये 4 आरोपी केलेले आहेत. त्याचबरोबर आज एक 4 व्हीलर वाहन आणि 2 दुचाकी वाहन यांना गराडा घालून ट्रॅप लावून त्यांच्यातून दारू जप्त करण्यात आलेली आहे. त्यामध्ये 3 आरोपी आहेत. असे एकूण 7 आरोपी आणि एकूण जवळपास 11,40,000 रुपयाचा मुद्देमाल या 2 कारवाईमधून जप्त करण्यात आलेला आहे. येत्या आता एक आषाढी एकादशीच्या कालावधीमध्ये अवैध धंद्यांवरती आळा घालण्याच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आलेली आहेत. माऊली पथक हे आमच्या पंढरपूर उपविभागाचं पथक आहे, ज्यामध्ये कुठल्याही अशा अवैध धंद्यांची माहिती मिळताच ताबडतोब त्यावरती कारवाई करून ह्या अशा वारी कालावधीत भाविकांना व जे इथे वारकरी येतात त्यांना कुठलाही त्रास न होण्यासाठी आम्ही दक्षता घेत आहोत आणि तशाच कारवाया पुढे सुद्धा चालू राहणार आहेत. जय हिंद.